13 वॉटर स्पोर्ट चालू आहे, जे लिगली आहे, ज्यांनी परमिशन घेतली आहे. आणि देवबाग तारकर्ली ही एकच खाडी आहे, म्हणजे तारकर्ली जी खाडी आहे ना ती एकच आहे आणि एकाच खाडीमध्ये वेगवेगळ्या रेटमध्ये 2 वॉटर स्पोर्ट चालू आहे वेगवेगळी. म्हणजे 13 जणांचा एक सेट चालू आहे आणि एक सिंगल वॉटर स्पोर्ट वेगळा चालू आहे. तो बंद होण्यासाठी आम्ही इथे बंदर विभागात आम्ही आलेलो आहे. त्याची कुठल्याही प्रकारची परमिशन डीओटीची किंवा अन्य कुठलीही सर्वे किंवा अजून काही झालेलं नाही. त्याच्यासाठी आमचं मागणं आहे की तो वॉटर स्पोर्ट तात्काळ बंद करावा. तारकर्ली देवबाग दोन्ही गावात एकोपॅन व्यवसाय पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने एकोपॅन आहेत, परंतु वेंगुर्ला शिरोडा बंदरातील एखादा वॉटर स्पोर्ट येतोय महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडे, त्याची फक्त नोंदणी आहे ना सर्वे सर्टिफिकेट. आणि ॲडव्हेंचर मध्ये आम्ही वेळोवेळी सगळे पत्रव्यवहार करून सुद्धा किंवा आमच्या पेपर्स रेडी करून सुद्धा तो ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आणतोय आणि आमच्या व्यवसायावरती दरपत्रक कमी दर लावून हे करतोय, इथे मार्केटिंग करतोय, व्यवसाय करतोय. आणि एकही चाललेले व्यवसाय एकत्र एक कुटुंब म्हणून आम्ही हे सगळे पर्यटन व्यावसायिक एकत्र आहोत. एकीने धंदा चालू आहे, कुठल्याही प्रकारची पर्यटकांची कंप्लेंट नाही. सर्व पर्यटकांना आम्ही एकत्र सेवा देतोय आज. आणि ह्याला कुठेतरी हिरमोड करून किंवा वेगळ्या पद्धतीची दिशा देऊन इथे 2 गावात किंवा 2 गावात तंटे होण्यासाठी हा निवड केलेला षडयंत्र आहे. जीवित अशी धोका होत असेल तर तुमचे व्यवसाय बंद ठेवा किंवा त्याची मर्यादा ठेवा. असं असताना बंदर खात्यानं जो आम्हाला आदेश दिला त्या आदेशाची आजपर्यंत आम्ही 100% अंमलबजावणी केली. खरं तर महाराष्ट्रामध्ये किंवा विविध महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये धरणामध्ये किंवा खाडीमध्ये पाऊसभर वॉटर स्पोर्ट किंवा जलक्रीडा चालू असते साहेब. फक्त आमच्या देवबाग कर्ली खाडी जी आहे तारकर्लीमध्ये त्या ठिकाणी आम्ही हेच सांगतोय की आम्हाला जोडधंदा म्हणून 25 मेच्या पुढे काही कालावधी वाढीव द्या, तरी दिली जात नाहीये. आणि आज जो वॉटर स्पोर्ट चालू होता तो यापूर्वी समुद्र किनाऱ्यावर होता आणि आता समुद्र किनाऱ्यावरची बंदर खात्यानं बंदी दिल्यानंतर तो त्यांनी वॉटर स्पोर्ट खाडीमध्ये चालू केलाय. जर त्यांनी समुद्र किनारी चालू केला असता तर कुठल्या प्रकारची हरकत नसली असती, पण चालूच होता त्या ठिकाणी. आणि राहिला विषय तारकर्ली गावचा, ह्यापूर्वी ज्यावेळी देवबागमध्ये युनियन होतं त्यावेळी तारकर्लीचे 2 सेट देवबागच्या युनियन मध्ये होते, त्यांनाही समाविष्ट करून घेतलेलं आम्ही त्या ठिकाणी. जर आज ते बंदर खात्याला ऐकत नसतील तर आम्ही उद्या मान्सून येईपर्यंत देवबाग कर्ली खाडीमध्ये आमचा बिझनेस आम्ही चालू ठेवणार. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊ नये ही आमची मागणी आहे. कारण देवबागमध्ये 200 डॉल्फिनच्या जवळपासच्या वर 200-250 डॉल्फिन वॉटर स्पोर्ट आहे. एवढा रोजगार आहे. जर तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तर आमच्या हातचा रोजगार काढून घेण्याचा अधिकारही कुणाला नाहीये. कारण आजपर्यंत सगळे पेपर आणि आता तर ही भयानक स्थिती आहे की केळुसकर सांगतात की तो ओनर असेल काय असेल तो आपल्या इकडचा नाहीच आहे. म्हणजे धंदा करण्यासाठी तो सेट इथं आणलेला आहे. आणि भांडवलदाराला जर पाठीशी घालत असतील दुसऱ्या तालुक्यातल्या लोकांना अधिकारी वर्ग तर नाही आले. त्याच्यामध्ये त्याच्यावर प्राजवानीची तक्रार आली तेव्हा आम्ही त्यांना त्यावर सांगितलं पण होतं की तुम्हाला परमिशन घेऊन किंवा जे काही तुमचे कागदपत्र आमच्याकडे सादर करा आणि त्यानंतर चालू करायचं. आतापर्यंत त्यांनी कागदपत्र फक्त त्या नायब बोर्डचे जेएसपीचे वगैरे पेपर आमच्याकडे सादर केले आहेत. फारसे वॉटर स्पोर्ट्सचे पेपर तो मागत आता ते शिरोड्याचे ते घेऊन येतो बोलते. तरी सुद्धा आता मी माझे स्टाफ वगैरे पाठवलं आहे आणि आजच्या रस्त्याला बंद करायला सांगितलं आहे. आजच्या रस्त्याला वरती काढायला आदेश दिले.